व्याकरणमध्ये काल आपण काही वाक्य पाहिले. आज काही वाक्य आपण पाहणार आहोत. इयत्ता 7वीच्या पान नंबर 7 वरील मराठी पुस्तकातील काही उदाहरणे बघा. राम मित्राशी बोलतो. दुसरं वाक्य आहे रेश्मा पालीला घाबरते. आणि तिसरं वाक्य आहे कल्पना दुकानात जाते. आता बघा, राम, रेश्मा आणि कल्पना ही तिन्ही नामं आहेत, विशेष नामं आहेत. राम, रेश्मा आणि कल्पना. परंतु मित्राशी, पालीला आणि दुकानात ही सामान्य नामं आहे. तर राम बोलतो, याच्यामध्ये राम आणि बोलतो याच्यामध्ये मित्र या शब्दामध्ये बदल झाला आणि मित्राशी असं झालं. रेश्मा घाबरते, परंतु रेश्मा आणि घाबरते या दोन्ही शब्दांमुळं पाल या शब्दात बदल झाला आणि पालीला असं झालं. आणि कल्पना जाते, कल्पना दुकानात जाते, कल्पना आणि जाते या दोन्ही शब्दांमुळं दुकान या शब्दात बदल होऊन दुकाना असं झालं. आता आपण पाहूया की याच्यामध्ये नाम कोणकोणतं आहे. नाम तर बघा, मित्र हे नाम आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या वाक्यात पाल हे नाम आहे आणि तिसऱ्या वाक्यामध्ये दुकान हे नाम आहे. ही सगळी सामान्य नाम आहे. आणि याला जे आलेले जोडून प्रत्यय आहेत ते कोणकोणते आहेत आपण बघूया. प्रत्यय कोणकोणते आहेत तर शी हा प्रत्यय मित्राला आलेला आहे. पाल या शब्दाला ला हा प्रत्यय आलेला आहे आणि दुकान या शब्दाला त हा प्रत्यय आलेला आहे. लक्षात घ्या. तर आता या शब्दांमध्ये झालेला बदल कोणता आहे तर मित्र या शब्दाचं जे सामान्य रूप आहे ते मित्राशी असं म्हणताना मित्रा असं झालेलं आहे. पाल या नामाचं सामान्य रूप पाली असं झालेलं आहे आणि दुकान या शब्दाचं सामान्य रूप दुकाना असं झालेलं आहे. दुकाना म्हणजे नाम जे आहे मूळ शब्द किंवा सरळ रूप या नामाला आपण म्हणू शकतो तर ते आहे मित्र. पण त्याचं सामान्य रूप असं झालेलं आहे मित्रा. पाल हे जे नाम आहे हे पण सरळ रूप आहे, याचं पाली असं सामान्य रूप झालेलं आहे आणि दुकानचं दुकाना. आणि मित्रा या शब्दाशी शी प्रत्यय लागला, पाली या शब्दाला ला प्रत्यय लागला आणि दुकानला त प्रत्यय लागला. अशा प्रकारे याच्यामध्ये सामान्य रूप
आपल्याला पाहायला भेटतात. धन्यवाद.